Dear friends, next article is tools used in DNA recombinant technology or genetic engineering. जेनेटिक इंजिनिअरिंगची जी प्रोसेस आपल्याला करायची आहे त्यासाठी अनेक प्रकारचे टूल्स यूज केले जातात. त्यांचा आपल्याला आता स्टडी करायचा आहे. बेसिक काय या प्रोसेस मध्ये, तर जो काही इंटरेस्ट असलेला जीन आहे तो जीन आयसोलेट करायचा, त्याला रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या साह्यानं, मॉलिक्युलर सीझरच्या साह्यानं, मॉलिक्युलर कात्रीच्या साह्यानं कट करून घ्यायचं. त्यानंतर त्याला व्हेइकल बरोबर जोडायचं, व्हेइकल डीएनए बरोबर जोडायचं. त्यासाठी क्लोनिंग व्हेक्टर वापरायचे आणि मग कॉम्पिटंट होस्ट मध्ये ते डीएनए आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. तर या प्रोसिजर मध्ये आपल्याला अनेक प्रकारचे टूल्स लागतात. सर्वात पहिलं महत्वाचं टूल आहे, ज्या सेल मधून तुम्ही हा डीएनए घेणार आहे, जीन ऑफ इंटरेस्ट, अलेन डीएनए, डोनार डीएनए, ज्या सेल मधून तुम्ही घेणार आहात ती सेल पहिली ओपन केली पाहिजे. आणि ही सेल ओपन करण्यासाठी अनेक प्रकारचे एन्झाईम्स यूज केले जातात. यामध्ये समजा ही बॅक्टेरियल सेल असेल तर ती सेल ब्रेक त्या सेल वॉल ब्रेक करण्यासाठी आपण लायसोझाइमचा वापर करतो. समजा ही सेल प्लांटची असेल तर सेल्युलेज आणि पेक्टिनेज यांचा वापर आपण करतो. जर ही फंगल सेल असेल तर कायटिनेजचा वापर आपण करतो. आणि जर ॲनिमलची सेल असेल तर प्रोटीएज आणि लायपेजचा वापर आपण करतो. म्हणजे ज्या सेल मधून तुम्ही डीएनए काढणार आहात, जीन ऑफ इंटरेस्ट किंवा अलाइन डीएनए मिळवणार आहे तुम्ही, ज्या सेल मधून ते मिळवणार आहे त्या सेलचा वॉल किंवा त्याचं मेम्ब्रेन डिझॉल्व करण्यासाठी तुम्हाला एन्झाईम वापरावे लागतात. लायसिंग एन्झाईम्स त्यांना आपण म्हणतो. त्यांना आपण लायसिंग एन्झाईम्स म्हणतो. पहिली महत्वाची स्टेप, लायसिंग एन्झाईमच्या साह्यानं जी काही सेल असेल ती सेल ओपन करायची. त्याच्यानंतर त्या सेल मधलं डीएनए आपण काढलंय. समजा हे डीएनए काढलेलं आहे, या सेल मधलं हे डीएनए काढलंय आपण बाजूला. आता त्या डीएनए मधला फक्त डोनार डीएनए, जीन ऑफ इंटरेस्ट,
अलाइन डीएनए एवढंच बाजूला काढायचंय. त्याच्यासाठी लागतात न्यूक्लियस एन्झाइम्स. एक्झो न्यूक्लियस टर्मिनल एंडचे न्यूक्लिओटाइड ब्रेक करण्यासाठी आणि आतले न्यूक्लिओटाइड ब्रेक करायचे असतील तर आत कट घ्यायचा असेल तर एंडोन्यूक्लियस आणि ठराविक लोकेशनलाच कट घ्यायचा असेल तर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. त्या एन्झाइमचा वापर केला जातो. आणि हे टाईप 1, टाईप 2, टाईप 3 असे 3 टाईपचे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहेत. त्यापैकी टाईप 2 चा वापर आपण पर्टिक्युलर लोकेशनलाच बरोबर पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सलाच ते एन्झाइम कट घेतात म्हणून त्यांचा वापर जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये आपण करतो. मॅग्नेशियमचा उपयोग करून टाईप 2 कट घेतं पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. सो इट इज मोस्ट commonly used restriction endonuclease. त्यानंतर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस बद्दल आपल्याला पुढे चर्चा करायची आहे. जरा डिटेल जास्त चर्चा करायची आहे. जो डीएनएचा तुकडा आपण वेगळा काढलाय, जो जीन ऑफ इंटरेस्ट वेगळा तुम्ही मिळवलाय, जो जीन ऑफ इंटरेस्ट तुम्ही मिळवलेला आहे, त्याच्यापासून सेम तशा प्रकारचा जीन जर आपल्याला मिळवायचा असेल, त्याच्या कॉपीज बनवायच्या असतील तर डीएनए पॉलिमरेज एन्झाइम त्यासाठी वापरलं जाईल. डीएनए पॉलिमरेज या एन्झाइमचा त्यासाठी उपयोग केला जातो. आणि जर डीएनए स्ट्रँड सुटेबल टेम्पलेटवर बनवायचे, त्यासाठी डीएनए पॉलिमरेज जसं वापरलं जातं त्याप्रमाणे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज या सुद्धा एन्झाइमचा वापर केला जातो. सो डीएनए पॉलिमरेज अँड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज आर synthesizing enzymes used in DNA recombinant technology. जिथं कुठं आपल्याला जोडायचे डीएनएचे तुकडे तोडण्यासाठी, कटिंगसाठी मॉलिक्युलर सीझरचा वापर केला, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस या एन्झाइमचा वापर केला. परंतु ते तुकडे जोडायचे असतील डीएनएचे तुकडे, मग हे डोनार डीएनए आपल्याला व्हेइकल डीएनए बरोबर जोडायचंय ना. मग डीएनएचे तुकडे तुकडे जोडण्याचं काम जे एन्झाइम करतं त्याला आपण म्हणतो डीएनए लायगेज. It acts as a sealing enzyme. It is also called as biological glue, DINK. ज्याप्रमाणे कागद चिटकवण्यासाठी आपण डिंकाचा वापर करतो, ग्लूचा वापर करतो, तसं. आणि एकदा का हा तुकडा अलाइन डीएनए डोनार डीएनए चा मिळवला तर इथं फॉस्फेट असतात टोकाला, 5' एंडला, आणि
अल्कलाइन फॉस्फेटेज या एन्झाईमचा वापर आपण इथं करतो आणि अल्कलाइन फॉस्फेटेजचा वापर केल्यामुळं याचं पुन्हा रिसर्क्युलरायझेशन होऊ नये. इट प्रिव्हेंट दी रिसर्क्युलायझेशन और सेल्फ लिगेशन. यासाठी अल्कलाइन फॉस्फेटेज याचा वापर केला जातो. तर एकूणच ज्या सेल मधून डोनार डीएनए काढायचंय ती सेल ओपन करण्यासाठी लायसेस एन्झाईम वापरायचे. जर ती बॅक्टेरियल सेल असेल तर लायसोझाइम्स वापरायचे. प्लांट सेल असेल तर सेल्युलेज पेक्टिनेज. ॲनिमल सेल असेल तर प्रोटीएज लायपेज. फंगल सेल असेल तर कायटिनेज. सेल ओपन केली, त्यातला क्रोमोसोम काढला बाजूला. त्या क्रोमोसोम मधून पाहिजे तेवढाच डीएनए कट करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी रिस्ट्रिक्शन एन्झाईमचा वापर केला. तो डीएनए त्या डीएनएच्या कॉपीज बनवायच्या असतील तर त्यासाठी डीएनए पॉलिमरेज किंवा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आपल्याला करायची असेल तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम वापरलं. आणि जर रिसर्क्युलरायझेशन होऊ नये असं वाटत असेल, सेल्फ लिगेशन होऊ नये असं वाटत असेल तर अल्कलाइन फॉस्फेटेज याचा वापर करायचा. डीएनएचे तुकडे तुकडे जोडण्याचं काम कोणतं एन्झाईम करतं तर डीएनए लायगेज. सो दीज आर सम एन्झाईम्स used as a most important tool in genetic engineering. जेनेटिक इंजिनिअरिंगच्या प्रोसेससाठी अत्यंत महत्त्वाचं वापरलं जाणारं टूल म्हणजे पहिले एन्झाईम्स, त्यानंतर अतिशय महत्त्वाचं टूल म्हणजे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स किंवा मॉलिक्युलर सीजर. These are enzymes which cut DNA at specific site into fragment. They belong to class of enzyme nuclease. आता रिस्ट्रिक्शन एन्झाईम जे असतात साधारण 900 एन्झाईम्स isolated from 230 various strains of microbes. वेगवेगळ्या मायक्रोबच्या स्ट्रेन पासून 230 स्ट्रेन पासून 900 वेगवेगळे रिस्ट्रिक्शन एन्झाईम आयसोलेट केलेले आहेत. आता बॅक्टेरियामध्ये जनरली प्रोसेस कशी आहे बघा. जसं ही एक बॅक्टेरियल सेल आहे आणि हा आहे बॅक्टेरियल सेलचा स्वतःचा जीनोम. या बॅक्टेरियल सेल वरती सतत व्हायरस आक्रमण करत असतात. एखाद्या व्हायरसनं या बॅक्टेरिया बरोबर अटॅचमेंट केली तर अटॅचमेंट करणार
स्वतःचं जेनेटिक मटेरियल आत इंट्रोड्यूस करणार, पेनिट्रेट करणार. हे स्वतःचं जेनेटिक मटेरियल त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि ते जेनेटिक मटेरियल इंट्रोड्यूस केल्यानंतर त्या व्हायरसच्या डीएनएचं काहीही परिणाम स्वतःच्या, इथं आपल्याला स्वतःला वाचवायचंय, ही बॅक्टेरिया काय प्रयत्न करणार? स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते. कसा करते? तर या बॅक्टेरियाकडे दोन महत्वाचे एन्झाईम असतात, मिथायलेज आणि रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. आता रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज म्हणजे कात्रीच आहे. That restriction endonuclease cuts the viral DNA into many small fragments. Restriction endonuclease काय करणार आहे? त्या व्हायरल डीएनए चे तुकडे करणार. परंतु हे तुकडे करायला लागल्यावर स्वतःच्या डीएनएचे, स्वतःच्या जीनोमचे सुद्धा तुकडे करू शकतं. आणि तसं करू नये म्हणून इथं मिथायलेज काय करतं? मिथिल ग्रुप काय करतं? ट्रान्सफर करतं स्वतःच्या डीएनए कडं. हे एन्झाईम मिथाइल ग्रुप ट्रान्सफर करतं आणि मिथाइल ग्रुप मुळे त्याला समजतं, त्या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसला, अरे हे आपलं डीएनए आहे, आपल्या डीएनएचे तुकडे करायचे नाहीत. अशा प्रकारे डिफेन्स मेकॅनिझम साठी ऍक्च्युअली रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस बनवले जातात मायक्रोबच्या साह्यानं. परंतु आज आपण जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये अत्यंत महत्वाचं टूल म्हणून या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचा वापर करतोय. आणि त्या डीएनएचा ठराविक ठिकाणी कट घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आता या रिस्ट्रिक्शन एन्झाईम जे आहे त्याचं नॉमनक्लेचर कसं आहे? त्याला नाव कसं दिलं जातं? जसं हिंद 3, इट मीन्स हिमोफिलियस इन्फ्लुएन्झा, डी फॉर स्ट्रेन आणि 3 फॉर ऑर्डर ऑफ डिस्कवरी. त्यानंतर समजा इको R1 म्हणजे एस्रेशिया कोली, यामधून आर स्ट्रेन, यामधून पहिल्या नंबरला आयसोलेट केलेलं एन्झाईम म्हणजे इको R1. साल आहे, बाम आहे, CLA आहे, इको R1 आहे, PUV आहे, PST आहे, हिंद 3 आहे, हिंद 2 आहे. अनेक प्रकारचे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स आज जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये पर्टिक्युलर लोकेशनला, पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सला कट घेण्यासाठी वापरले जातात. सो रिस्ट्रिक्शन एन्झाईम इज मोस्ट इम्पॉर्टंट टूल यूज्ड इन जेनेटिक इंजिनिअरिंग. हे एन्झाईम बघा, in 1963, 2 enzymes responsible for restricting growth of bacteriophage in E. coli were isolated.
वन एन्झाईम ॲडेड मिथाईल ग्रुप टू सेल्फ डीएनए. स्वतःचं जे डीएनए आहे तिथं मिथाईल ग्रुप ॲड करणार, मिथायलेज एन्झाईम, आणि त्यामुळं स्वतःच्या डीएनएचे तुकडे रिस्ट्रिक्शन एन्झाईम करत नाही ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मिथाईल ग्रुप. द अदर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, दुसरं जे आहे ते रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, ते काय करणार, त्या व्हायरल डीएनएचे तुकडे 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 करणार. पा more than 900 restriction enzymes have been isolated from over 230 strains of bacteria. Nomenclature. पहिलं जे लेटर आहे इको R1, E for genus, CO for species, R for strain, आणि first for order in which enzyme were isolated from strain of bacteria. कोणत्या ऑर्डरनं हा स्ट्रेन हे एन्झाईम आयसोलेट केलंय? पहिल्या नंबरला केलंय का, दुसऱ्या नंबरला केलंय का, तिसऱ्या नंबरला केलंय का, आणखी काय? ई फॉर एशरेशिया जीनस आहे, को फॉर कोली ही स्पीसीज आहे, आर हा स्ट्रेन आहे, आणि वन किंवा फर्स्ट हे रोमन लेटर वापरलंय, ऑर्डर ऑफ डिस्कवरी. अशा प्रकारे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचं नॉमनक्लेचर केलं जातं, त्याला नाव दिलं जातं. याच्यामध्ये एक्झोन्यूक्लियस आणि एंडोन्यूक्लियस असे एन्झाईम्स आहेत. जे एन्झाईम या डीएनएच्या टोकाला कट घेत असतील तर त्यांना म्हणायचं एक्झोन्यूक्लियस, आणि मध्ये कट घेत असतील तर त्याला म्हणायचं एंडोन्यूक्लियस.